आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। राज्यातील वीज कंपन्यांमधील खासगीकरण धोरण आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या विरोधात राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीनं 3 दिवसांचा संप पुकारलाय। शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला। या संपात एकूण 7 कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतलाय। यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, राज्य वीज कामगार महासंघ, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, राज्य वीज कामगार काँग्रेस, राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन आणि तांत्रिक कामगार युनियन या प्रमुख संघटनांचा समावेश आहे। कृती समितीनं यावेळी खासगीकरणासह अनेक धोरणात्मक मागण्या मांडल्यात। महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देण्यास तीव्र विरोध, महावितरण कंपनीचे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीनं चालवण्यास देण्याच्या निर्णयाला विरोध, तसेच महापारेषण कंपनीमधील 200 कोटींच्या वरील प्रकल्प भांडवलदारांना देण्यास विरोध, महापारेषण कंपनीचे शेअर मार्केटमध्ये IPOच्या माध्यमातून लिस्टिंग करण्यास विरोध आणि कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली गेली आहे। आजपासून 72 तासांचा महाराष्ट्रामध्ये 7 संघटनांच्या कृती समितीने संप पुकारलेला आहे। सर्वप्रथम मी हे नमूद करतो की हा संप आमच्या कुठल्याही आर्थिक मागण्यांसाठी नाही। हा संप ही कंपनी आणि ही राज्याची विद्युत यंत्रणा टिकवण्यासाठी हा संप आहे। गेल्या 2 वर्षापासून 2022 पासून विविध प्रकारे शासन प्रशासन हे ह्या वीज क्षेत्राचं खाजगीकरण करण्याचा घाट घालत आहे। या खाजगीकरणामध्ये 2022 ला अशाच पद्धतीने जेव्हा अदानीचं मुंबईचं खाजगीकरण सुरू होतं तेव्हा आम्ही 2022 ला संप करून ते हाणून पाडलं होतं। त्यानंतर विविध मार्गाने आता परत खाजगीकरणाचा घाट हा प्रशासनाने घातलेला आहे। यामध्ये रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली, रिस्ट्रक्चरिंग म्हणजे आज एक सेक्शन इंजिनियर स्टाफ मिळून जे काम करतो त्याच्या कामामध्ये बदल करायचा, तो बदल करत असताना ग्राहकाला चांगली सेवा देण्याच्या नावाखाली आणि कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं हित या गोंडस नावाखाली आज जे पद आमचे आहेत त्या पदामध्ये कमी करून किंवा ग्राहक संख्या वाढल्यानंतर जी पदं वाढणार आहेत ती न वाढवता फक्त आहे त्या ग्राहक संख्येला आहे त्या कर्मचाऱ्यांनी सेवा देणे एवढा हा उद्देश त्यांनी घेतलेला आहे। रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध पूर्वी नव्हता। आमचं सगळ्या कृती समितीचं असं म्हणणं होतं की जी ग्राहक संख्या वाढलेली आहे त्या प्रमाणात तुम्ही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, त्या प्रमाणात कक्ष कार्यालय, उपविभाग कार्यालय, विभागीय कार्यालय वाढवा, जेणेकरून आम्ही ग्राहकांना आता जी सेवा देतो त्याच्यापेक्षा चांगली सेवा देऊ शकू, असं सगळ्या कृती समितीच्या संघटनांचं म्हणणं होतं। तशा प्रकारची PPT, तशा प्रकारचं प्रेझेंटेशन आम्ही प्रशासनाला दिलं होतं, त्याच्यावर चर्चा सुरू होती। परंतु कृती समितीने दिलेल्या रिस्ट्रक्चरिंगच्या प्रपोजलचा कुठलाही विचार न करता प्रशासनाने हा रिस्ट्रक्चरिंगचा घाट घातलेला आहे। काल 2 दिवस जेव्हा चर्चा चालू होत्या तेव्हा 1 तारखेपर्यंत 1 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुर्तास त्याला स्थगिती द्या, आमच्याशी चर्चा करा आणि सगळ्यांच्या सहमतीने जे चांगलं रिस्ट्रक्चरिंग होईल ते तुम्ही करा, अशी माफक अपेक्षा, माफक मागणी आमच्या सगळ्या कृती समितीने केली होती। परंतु प्रशासनाने आमचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेतल्यामुळं 22 तारखेपासून आम्ही प्रशासनाला विविध मार्गांनी विरोध दर्शवत होतो, परंतु कुठल्याही प्रकारचं प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे शेवटी आम्हाला हे संपाचा हत्यारा जुगार आहे। आज याबरोबरच आमची ट्रान्समिशन जनरेशन, आमचे सबस्टेशनचं खाजगीकरण, जनरेशनच्या जलविद्युत प्रकल्पाचं खाजगीकरण, ट्रान्समिशन मध्ये TBCBच्या मार्फत 200 कोटीच्या वरचे जे प्रोजेक्ट आहेत त्याचं खाजगीकरण, जुनी पेन्शन योजना, त्यानंतर आउटसोर्सच्या लोकांचा कायमस्वरूपी करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्या तिन्ही कंपन्यांच्या ह्या सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ज्यावर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आम्हाला ग्राहकांना वेठीस धरण्याचा कुठलाही आमचा उद्देश नाही। आम्ही 22 तारखेपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत आणि परंतु कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने आम्ही या संपाचा हत्यार उगारलेला आहे आणि आम्ही 100% आम्हाला सर्व ग्राहकांनी आमची बाजू समजून घ्यावी
आणि आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीची एक सदस्य म्हणून आमची संघटना काम करते. महाराष्ट्रामध्ये 7 संघटना या संपामध्ये उतरलेल्या ज्या मराठा संघटना म्हणून ओळखल्या जातात. या संप करण्याचं कारण जसं आमच्या सहकारी सिनियर गायकवाड साहेबांनी सांगितलं, हा संप कोणताही माझ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागणीसाठी नाही आहे, पगारवाढीसाठी नाही. सदरची संप यासाठी आहे की यापूर्वी जसं राज्य शासनाने BSNL सारखं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट संपवून टाकलं खाजगीकरणाला देऊन किंवा खाजगी यांना कॉम्पिटिशनला उतरून, त्यामध्ये आपल्याला एक अनुभव आलेला दिसतो की सुरुवातीला खाजगी याच्यामध्ये BSNL सारखा कॉम्पिटिशनला जिओ सारखे आले. 150 रुपयाचा रिचार्ज तुम्हाला महिन्याला भेटतो, आज तुम्हाला 750-800 रुपयाला मारावं लागतं. तीच परिस्थिती आता ही जी जनतेच्या मालकीची महावितरण कंपनी आहे, महाजनरेशन कंपनी, महापारेषण कंपनी आहे, या कंपनीचे सगळे मोठाले प्रोजेक्ट हे खाजगीकरणाला बी काय त्यांनी काढलेले. आणि यामुळे काय होणार आहे तर खाजगी भांडवलदार याच्यामध्ये आल्याच्या नंतर मनमानी चालू होणार, हुकुमशाही चालू होणार आणि ग्राहकांना ज्या प्रकारे आज शेतकरी बांधव आहेत यांना राज्य शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात, स्कीम दिली जातात. ट्रान्सफॉर्मर फेल झाला तरी त्यांच्याकडून कोणतेही पैसे न घेता ट्रान्सफॉर्मर भरून दिला जातो. वर्षानुवर्ष वीज बिल आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेस खाजगी भांडवलदार याच्यामध्ये उतरणार त्यावेळेस हे प्रत्येक दर महिन्याला त्यांच्याकडे ठेकेदाराच्या मार्फत किंवा गुंडशाहीच्या मार्फत ती वसुली पूर्णपणे करतात. म्हणजे ही प्रॉपर्टी आज ही पूर्णपणे आपल्या ग्राहकाच्या मालकीची आहे आणि तो विकण्याचा घाट या प्रशासनाने ठेवलेला आहे. रिस्ट्रक्चरिंगचं कारण असं होतं की रिस्ट्रक्चरिंग करत असताना प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलं जाईल. आमचा स्टाफ 24 तास बांधलेला असतो, त्याचा कामाचा बोजा कुठेतरी कमी केला जाईल. पण हे करत असताना ग्राहकाची संख्या किती पट वाढलेली आहे, 4 पट ग्राहकाची संख्या वाढलेली आहे. स्टाफच्या तुलना केली तर स्टाफ 50% कमी झालेला आहे आणि त्यामध्ये पण तुम्ही आता पुन्हा स्टाफ कमी करणार आणि स्टाफ कमी करून त्या कमी स्टाफमध्ये काम करून घेण्याचा प्रयत्न करणार. आमची भूमिका हीच आहे की जर ग्राहकाला सेवा द्यायची असेल तर तुम्हाला मुबलक स्टाफ लागणार आहे. ब्रेकडाऊनच्या काळाचे लाईन बंद पडलेले आहे, तिथं किती स्टाफ आवश्यक आहे हे आम्ही ग्राउंड लेवलचे अधिकारी व कर्मचारी सांगू शकतो. वर AC मध्ये बसून प्रकाशगडला बसून याचे अधिकारी हे प्लॅन ठरवू शकत नाहीत. 8 आणि 9 लोकांनी पूर्णपणे जवळपास 1.5 ते 2 लाख ग्राहक आहेत आपले. या 1.5-2 लाखाच्या ग्राहकांना सेवा देऊन त्यांची वसुली करायची. शक्य आहे 8 लोक वसुली करतील. भविष्यामधला याचा प्लॅन असा आहे हे रिस्ट्रक्चरिंग लागू करायचं कमी संख्येमध्ये आणि त्यांनी परत दोष आमच्यावर ठेवायचा तर तुमच्या कर्मचाऱ्यांकडून वसुली होत नाही, तुमच्या लोकांकडून ग्राहकांना सेवा देणं होत नाही. ग्राहकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत आणि एक ठोस कारण काढून हे खाजगी भांडवलदाराला म्हणजे अदानी असतील किंवा इतर कंपन्या याच्यामध्ये टोरेंटो सारख्या उतरलेल्या असतील, या भांडवलदाराला हे MSCBचं पूर्ण जे काही प्रॉपर्टी आहे ही विकून टाकायची. यासाठी ज्या प्रकारचे धोरण अवलंबले, यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन लढा देतोय. पुन्हा एकदा सांगतो, ग्राहकाला त्रास देणं ही आमची भूमिका नाही, परंतु आंदोलन जर नाही केलं तर खाजगी प्रॉपर्टी ग्राहकांची प्रॉपर्टी हे खाजगी तत्वावर विकून टाकतील आणि सगळी प्रॉपर्टी ही एखाद्या खाजगी हाताने सारख्या टोरेंटो सारख्या मालकाची होऊन जाईल. हे होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन संप पुकारलेला आहे. या संपात महेश चाबुकस्वार, धीरज गायकवाड, राजेंद्र घोरपडे, सुशील तायडे, गणेश कुंभारे, गायकवाड DS, राहुल वरंगटे, विजय म्हस्के, अनिल कुमार रोकडे, सतीश भुजबळ, धीरज भिंगारदिवे, रघुनाथ लाड यांसह अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.